मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। प्रचार सभा आणि त्याचसोबतच प्रचार फेरींचा धडाका मुंबईतल्या गल्लोगल्ली आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 172 मध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की 172च्या या सगळ्या सायन परिसरामध्ये या संपूर्ण चाळीमध्ये बॅनर लागलेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी आमच्या परिसरात मतदान मागायला येऊ नये, कारण त्यांनी गेल्या 12 वर्षात आमच्या कोणत्याही समस्या सोडवल्या नाहीत। स्थानिक नागरिक, स्थानिक मतदार अशा पद्धतीचा हा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावला गेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। हा संपूर्ण सायन परिसराचा भाग आहे आणि या सायन परिसरामध्ये पाण्याची समस्या आहे, त्यामुळे गेल्या 12 वर्षात इथच्या स्थानिक नगरसेविका ज्या आहेत त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला नाही। त्यामुळे आता यंदा मात्र तुम्ही मतदानाला इथे मतदान मागायला येऊ नका अशा पद्धतीची भूमिका स्थानिकांनी घेतलेली आहे आणि स्थानिक रहिवासी, या ठिकाणचे राहणारे रहिवासी आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलणार आहेत। खरं तर तुमचं नाव काय आणि गेल्या किती वर्षांपासून या तुम्हाला पाण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? साहेब, माझा जन्म इकडेच झाला या वाडीमध्ये। गेल्या 50 वर्षापासून मी इकडे आहे। त्यावेळेला आम्हाला 4 वाजता पाणी यायचं आणि 9 वाजता ते पाणी संपायचं। मागे राजश्री शिरवाडकर मॅडमनी इकडचं काम काढलं, पाईपचं लाईन वगैरे सगळं काही त्यांनी चेंज केलं। चेंज केल्यानंतर आम्हाला पाणी तर बिलकुल जोगळेकर वाडी त्यातला बिलकुल पाणी आम्हाला येतच नाही आहे। आत्ता एवढा दिवस आला नाही, 7, 8, 10 वर्ष काय पाणी आलं नाही। आज उद्या इलेक्शन आहे म्हणून आज ते नवीन लाईन वगैरे टाकतात आणि सगळं काही कापून आमच्यासाठी म्हणजे सगळं नवीन पाईपाचं लाईन वगैरे टाकलं आहे। ते नाही तर त्यांनी फ्रीचं पाईपचं जे बंडल आहे 2 ट्रक त्यांनी आणून घरोघरी पाठवले आजच्या तारखेमध्ये, पण पाणी नाही आम्हाला। हे प्रश्न आमचं सोडवणार कोण? हे कोण येऊन बघणार? एवढे दिवस ते आले नाही, आज का घरोघरी ते पाणी पाठवतं, म्हणजे पाईप वगैरे पाठवतं आम्हाला तुमचं पाईप वगैरे नको, आम्हाला नुसतं पाणी द्या। लोकांचं सगळ्या बायकांना पण विचारा, ते उचलून ज्या वेळेला BMCचं 5% पाणी कपात होतं त्यावेळेला आम्हाला बिलकुल पाणी नव्हतं। टँकर वगैरे मागवायला लागला, आम्ही 1200 रुपये स्वतःचं भरून आम्ही आणलंय, ते पावती पण पाहिजे तर आम्ही तुम्हाला दाखवू शकतो। तेव्हा त्यांनी पाणी नाही दिलं, मग आज कशाला मतं मागायला आमच्या एरियामध्ये येतात? जोगळेकर वाडीमध्ये कशाला येता तुम्ही? येऊच नका आमच्या वाडीमध्ये। खरं तर जोगळेकर वाडीमधला हा पाण्याचा समस्या आहे, महिला देखील आहेत। तुमचं नाव काय? गेल्या किती वर्षांपासून तुम्ही इथे वास्तव्य करता? मला आता 25 वर्ष झाली लग्न करून आली, पण आता खरं सांगते, हे बोलले ते खरोखर आहे। आम्हाला पाण्याची एवढी टंचाई होती, पण कधी म्हणून आम्हाला हे नाही का विचारलं नाही का बाबा तुम्हाला पाणी भेटतो की नाही भेटत। टँकरचं पाणी भरून भरून आमचे हात पाय काय सगळं दुखायला लागलं। माझी सासू एवढी वय झाले तरी पण ती टँकरचं पाणी भरून भरून तिची पण हालत खराब झाली। आता काय आम्हाला पाणी दिल्याशिवाय आम्ही तर यांना ते वोटिंग करू शकत नाही, मी खरं सांगते। खरं तर टँकर तुम्हाला का लागतो का? तुमच्या घरोघरी नळ आहे, नळात पाणी आहे का? पण अहो, नळामध्ये पाणी नाही म्हणून तर टँकर येत आम्ही मागवतो ना 1200 रुपयाचं। पाणी तर पाहिजे का नको त्याच्यात? पाणी असल्याशिवाय आमच्या नळाला पाणी येईल का? आणि लोक येतात वोटिंग मागायला, आम्हाला वोट द्या, आम्हाला वोट द्या। आम्ही कसं देणार? आणि सांगतात की आम्ही टँकर पाठवलं, आमच्या पैशातून आम्ही टँकर आम्ही दिलं तुम्हाला टँकर आम्ही दिलं। कसं आम्ही हे करणार? मान्य करणार नाहीच, मान्य करू शकत मी। म्हणून त्या दिवशी मी ती लोक आलेली शिरवाडकर मॅडम म्हणून मी खाली आली नाही का, तर मला पाणी नाही आला, कशी देणार मी यांना वोटिंग? नाही देऊ शकत। गावाकडे दुष्काळ असतो त्यावेळेस टँकर मागवला जातो, पण दुष्काळ हसलं तर विहीर आहे, तलाव आहे, आम्ही त्याच्यातला हे करू शकतो यूज। इथं काय करू शकतो यूज इथं? पण मुंबई सारख्या तुम्ही सायन परिसरामध्ये राहता, जिथे VVIP लोक राहतात, तिकडे मोठ्या प्रमाणात ऑफिसेस आहेत, कॉर्पोरेट ऑफिस, तरी देखील तुम्हाला टँकर मागवावा लागतो। या ठिकाणी हायवे तुम्हाला 1 मिनिटाच्या अंतरावरती आहे, तरी तुम्हाला या ठिकाणी टँकर मागवावं लागतो। हो, टँकरला तर एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे, त्यांच्या एवढ्या मोठ्या मशीन आहेत। आता आम्हाला पाणी येणार का? आमच्या छोट्या छोट्या मशीन आहेत, आम्हाला पाणी येणार का? तो विचार केला पाहिजे पहिला। तुम्ही नगरसेवक आहे, आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे, आमची समस्या तुम्ही नाही सोडवणार का दुसरी सोडवणार? आता आमचे एवढे वय झालेले सासू सासरे आहेत, ती लोक काय बोलत नाही, जाऊ दे चला माझी सून आहे म्हणून करते। दुसरी कोण असे यांना बरोबर शिरवाडकर मॅडमला मी स्वतःहून सांगते आणि स्वतः सांगते की शिरवाडकर मॅडमला मी आता वोटिंग करू शकत नाही। खरं तर मतदान करणार नाही अशी भूमिका घेतली आहे भाजपच्या माजी नगरसेवकांना। तुमचं नाव काय? गेल्या किती वर्षांपासून इथं? मी इथे रेंटवर राहते। पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। आम्ही कामाला जायचं की पाणीचं टँकरचं पाणी भरायचं, ते पण विकत पाणी भरावं लागतो। आम्ही काय करायचं त्याच्यासाठी? घर भाडं भरायचं की पाणी भरायचं? गेल्या किती वर्षांपासून राहताय आणि ही समस्या तुम्ही भोगताय? 9 वर्षापासून राहते मी इथे। गेल्या 9 वर्षांपासून पाण्याची ही समस्या जैशी ते तैशी आहे? आधीपासून पण आहे, पण मी सध्या 9 वर्षापासून इथे रेंटवर राहते। परंतु मग नगरसेवक या ठिकाणचे आमदार वगैरे, मग काय त्यांच्याकडे तुम्ही समस्या पाणी सोडतात, ते पण 9:30 वाजता 5-10 मिनिटासाठी सोडला जातो।
महापालिकेच्या लोकांना तक्रार वगैरे केली आहे, त्यांच्याकडनं काय? केलेली आहे. आम्ही प्रत्येक वेळेला गेलेलो आहोत महापालिकेत. त्या वेळेला फक्त 10 दिवस किंवा 5 दिवस 10 मिनिटासाठी सोडला जातो. काही वयस्कर महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आजी तुमचं नाव काय आणि गेल्या किती वर्षांपासून राहता इकडं आणि पाणी समस्या काय? इथं तुम्ही अनेक नगरसेवक बघितले असतील, आमदार बघितले असतील, त्यांनी सोडवली आहे का तुमची समस्या? नाही सोडवलं. सीट घे भेटलं ना माणसाला विसरून जाते. एवढंच मी बोलू शकतो. दुसरं काय, मी ते शिकलेलं नाही, अभ्यासवाला नाही. माझ्या 3 फॅमिली आहे इकडे, पोरगी आहे, जावाई आहे, सुनबाई आहे, सगळं कामाला जाते. मला मी आळतमध्ये पाणी आणू शकतो? त्यांचा संसार ते वेगळं झाला, माझा संसार मी अजून पण उभं आहे. मी पाणी आणू शकतो का सांगा तुम्ही? नरकसेवक म्हातार लोक नाही समजत, जवानी लोक समजून घेता. कमिशन घेऊन तुम्ही कामा का करता ते सांगा मला. तुम्ही कमिशन घेऊन का कामा करता? आम्ही दिला तर तुम्हाला भेटते ना. तू सांग. आता तू का माणसं आला म्हणून तू आली ना, तू एकटा स्वतः नाही आली ना काम करायला ना. सगळं लोक आला, तू आला ना बोलायला. आणि आम्ही किती बघायचा, बायका किती बघायचा. पोरं लोक शाळा असतो, सुट्टी असतो, बिमारी पडतो, आजारी पडतो, डिलिव्हरी असतो माणसांचा. आमचा पोरं लोक हे होता करोनामध्ये आला पाणी, ही बाई लावली ना पाईप, तवा आमचा पोरं लोक डिपॉझिट आम्ही पाणीला भरला. आज पाणी येतो आम्हाला? पाणी येतं का? आमचं 3 घर 70,000 भरली, मी स्वतः भरली. आता पाणी येतं आम्हाला? आता त्यांचं काम आहे म्हणून ते जाते जवानी लोक कमायला, पैसे पाहिजे म्हणून. आणि मी कुठं जाऊ आता? सुनबाईला बोलत तोंड फिरवतं, पोराला बोलत मला टाईम झाला म्हणून, दुसऱ्या पोराला मला टाईम झाला. आता आम्ही कुठं तुम्हाला जेलमध्ये पाप केला काय? तर काही नाही, आम्हाला पाणी द्या. तुमच्याकडे आम्ही पैसे मागायला नाही, भीक मागायला नाही आले, जेवण द्या, कपडा द्या, आम्ही नाही मागायला आलो. ते मागते त्याला द्या, आम्हाला फक्त पाणी सोडा. खरं तर काही पुरुष देखील आहेत. काय समस्या आहेत? गेल्या किती वर्षांपासून राहताय? खरंच पाणी येत नाही का? आता मात्र नगरसेवक जे इच्छुक लोक आहेत ते सगळेजण इथे मतं मागायला येतात. गेल्या 10 वर्षांपासून ज्या नगरसेविका आहेत त्या देखील इथे मतं मागायला येतात. खरं म्हणजे कसं माहिती, माझं नाव लक्ष्मण शांताराम रावराणे. माझा जन्मच इथे झाला आणि इकडची जी वास्तविक जी परिस्थिती आहे, आज 2 टर्म म्हणजे 10 वर्ष इथे हा नगरसेवक आहे आणि 5 वर्ष या ठिकाणी पाण्याचा प्रश्न होता. या ठिकाणी टँकरनी लोकांनी पाणी भरलेलं आहे आणि 5 वर्षामध्ये जे पाण्याचा प्रश्न झाला नाही, तर माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे लाईन जे दिले लोकांनी, जे पाईपलाईन दिलेले आहेत आणि 2 दिवसामध्ये हे पाईपाचं काम केलेलं आहे, तर 2 दिवसामध्ये पाईपाला पाणी येणार का व्यवस्थित? मग 5 वर्षामध्ये पाणी का आलं नाही? ही दिशाभूल का लोकांची केली जाते? मग तुम्हाला जर विकासच करायचा होता ना, मग विकास हा पहिला का केला नाही? मग आता विकास का करता? मग ह्याच्या आधी तुम्ही झोपला होता का? केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, मग तुम्ही इथे आता का विकास करताय? 2 दिवसात तुमचा विकास होणार आहे का? आणि लोकांनी दिशाभूल करू नका. लोक सुजाण आहे आणि नागरिकांना माहिती आहे की कुठे मतदान करायचं आहे. त्या मतदानासाठी तुम्ही या मतदाराला तुम्ही म्हणजे असं काय दाखवू नका की बाबा हे तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला मतदान करा. मतदार राजा सुज्ञान आहे आणि त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि तो व्यवस्थित मतदान आपल्या 15 तारखेला करणार आहे. खरं तर काही अजून महिला जोडल्या गेलेल्या आहेत. खरंच पाण्याची समस्या इकडे भेडसावते का? हो, पाण्याची भरपूर समस्या होती, पण आता मॅडमनी पूर्णपणे पाण्याची सोय केलेली आहे आणि इव्हन मॅडमनी नेहमी आमच्या पाठीशी राहून सगळं काम केलेलं आहे. रस्ता सुद्धा त्यांनी केलेला आहे. नमस्कार, माझं नाव राज ननावरे आहे. मी बाजूच्या सोसायटीमध्ये राहतो आणि गेल्या 9 वर्षापासून मॅडम आमच्या संपर्कात आहेत. 2017ला त्यांचा हा विभाग आला होता, त्याच्यापूर्वी ते माटुंगा विभागात होत्या आणि 2017पासून त्यांनी आम्हाला भरपूर सोसायटीमध्ये कामं करून दिलेली आहेत. आमच्या सोसायटीत देखील पाण्याचा विषय होता, तर तो त्यांनीच त्यांच्या प्रयत्नामुळे सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर आमच्या इथे काही बिल्डिंगचे विषय होते, मालमत्ता कराचा विषय होता. त्यानंतर करोना काळात देखील मॅडमकडनं भरपूर आम्हाला मदत मिळालेली आहे. असं नाही की मॅडमनी काम नाही केलं, सतत ते संपर्कात असतात. परंतु मग हे बॅनर लावायचे स्थानिक नागरिकांना विषय काय येतो? कारण की जोगळेकरवाडी जी हायवेच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती सुद्धा नाही, त्या मॅडम तुम्ही म्हणाला की पाण्याची समस्या आहे. खरंच इथं पाण्याची समस्या भेडसावते का काय? हो, बरोबर आहे, पाण्याची समस्या इथे आहे, पण त्याच्यासाठी सोल्युशन काढण्यासाठी वारंवार प्रयत्न चालू आहेत. असं नाही की नाही झालेत. 2 वर्षापूर्वी सुद्धा हा पूर्ण रस्ता इथे खोदून नवीन लाईन टाकण्यात आलेली आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत. आता BMCचे अधिकारी पण ह्यासाठी खूप इन्व्हॉल्व आहेत आणि मॅडमचा सतत पाठपुरावा चालू आहे. गेले 4 वर्ष मॅडम इथे पदावरती नव्हत्या, तरी सुद्धा मॅडम प्रयत्न सतत करत होत्या. आता आमच्या सोसायटीत देखील त्यांनी प्रयत्न करूनच आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. तर हा पण प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल. त्यांचा प्रयत्न चालू आहे. आता काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यासाठी लोकांनी थोडा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. खरं तर तुम्ही विरोधात तुम्ही बोलतायत, परंतु हे मात्र BJP वाले आहेत, हे BJP वाले, ते त्यांचे उमेदवार आहेत, त्यांच्याच बोलणार साईडनी बोलणार.
मॅडम जे रोड कटिंग करण्यासाठी ज्यांनी हे बांधला ना रोड, पहिला डांबरीचा रोड होता, कोणाला पाण्याचा प्रॉब्लेम असला ना ते स्वतः म्हणजे कट करून ते टाकू शकतात. आता हे रोड कट करण्यासाठी मला 1,17,000 रुपये माझ्या नावाने, भावा हे बघ माझं नाव आहे इकडे, 1,18,000 रुपये, 1 लाख रुपीज प्लस 18% GST माझ्याकडनं मागितलं होतं. माझ्याकडे एवढं पैसे नाही बाबा, मी गरीब माणूस आहे, एवढं पैसे मी देऊ शकत नाही. पण आज नेमका उद्या इलेक्शन म्हणून आज काय रोज रस्ता वगैरे कापलं गेलं, एवढा लाईन कोणासाठी टाकलाय? 13 घर आहे, 66 घर जोगळेकर वाडीचं, तिकडे तू लाईन मोज किती दिलंय, कोणासाठी दिलं, हे कोणाच्या घरी जातो हा लाईन? पण आजच का नेमकं? आणि पाईप सगळ्यांच्या घरी का पोहोचवलं गेलं आज? उद्या इलेक्शन आज का सगळ्यांच्या घरी पाईप पोहोचवलं गेलं? एवढा दिवस कुठे होते तुम्ही? झोपला होता का? मी विचारतो तुम्हाला, तुम्ही सांगा ना मला, कशाला मतं मागायला येतं मग? जोगळेकर वाडी का वोट मेरे को नहीं मांगता है, तुम्हारा 1200 वोट से मेरा कुछ नहीं होता है. आज काय को आ रहे हो बॉस? हाँ, तुमने देसाई को वोट दिया है, देसाई के पास जाके बोलो आज काय को मेरे दरवाजे पे आ रहे हो? देसाई साहब हमारे लिए करेंगे, उनको हम चुन के देंगे, उनके घर पे जाके पानी लेके आएंगे बॉस. और क्या चाहिए आपको? तर हे म्हणतात की हे इथं म्हणतात तुमच्यावरती भाजपचे तुम्ही पदाधिकारी आहात, तुमच्या ज्या काही माजी नगरसेविका आहेत त्या म्हणतात की जोगळेकरवाडीच्या आम्हाला मतदान नको आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे का काय? नाही सर, याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. ॲक्च्युली विषय असा आहे की मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही, मी एक आमच्या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. आमच्या सोसायटीत ज्या समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधीकडे जावं लागतं. जसं आपण नगरसेवक आमदारकडे जातो तर आम्हाला तिथून पूर्णपणे प्रतिसाद मिळत असतो आणि चांगला पाठिंबा मिळत असतो. इथंची लोक खोटी बोलतात आहेत का? जे आता हे सगळे पेपर्स वगैरे दाखवतात, खोटं बोलतात आहेत का? मी तसं नाही बोलत आहे, खोटं बोलत आहे मी, तसं बोलतच नाहीये मी, तसं खोटं बोलतच नाहीये की ते खोटं बोलले असं मी बोलत. हे जे बोलले ते आम्ही ऐकलं नाही कानाने, कारण ठीक आहे ते. पण ही 10 वर्ष पाण्याची समस्या सोडवली नाही, ही वस्तुस्थिती आहे का नगरसेवक? प्रॉब्लेम होता. मॅडमनी स्वतः टँकर पाठवलेले, टँकर कुठूनही आले नाही, स्वतः त्यांनी टँकर पाठवले. 2 टाइम टँकर यायचे इथे, तेव्हा किती यायचे ते? वो पर्सनल टँकर मंगाता था तभी आता था. जोगळेकरवाडीमध्ये 1200 रुपये भरून आपण आणले जोगळेकरवाडीच्या नावाने. फुकटमध्ये कोणी दिलं नाही. बीएमसी मध्ये मी रेकॉर्ड दाखवू शकतो. मी टँकर मागवले, 1-2 मागवलं. तर आपण पाहिलं तर स्थानिक विरुद्ध भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी वाद सध्या सुरू आहे. परंतु आपण पाहू शकतो की बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत स्थानिक नागरिकांकडनं, आणि पाण्याची समस्या गेल्या 10 वर्षांपासून सोडवली गेली नाही. त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण बॅनरबाजी जी आहे ती स्थानिक नागरिकांनी केलेली असल्याचं पाहायला मिळतंय. ही सगळी समस्या मांडत असताना भाजपचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या की भाजपच्या या माजी नगरसेविकांनी या ठिकाणी कामं केली, परंतु स्थानिक नागरिकांनी मात्र या माजी नगरसेविकांवरती आरोप प्रत्यारोप जे आहेत ते या ठिकाणी लावलेले असल्याचं पाहायला मिळतंय. वॉर्ड क्रमांक 172 मधनं पुढच्या या सगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल लागणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.